या करिअरमध्ये काम करत असताना शांता गोखलेंची मुलगी म्हणून ते असलेले संस्कार किंवा त्यांचा तुमच्या करिअरच्या कामामधलं योगदान, त्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकाल? म्हणजे ते कारण म्हणजे ते आधी संस्कार कायम दिसतात, ती सिम्प्लिसिटी जाणवते तुमच्यामध्ये काय आहे? ऍक्च्युली मला वाटतं की आपण जे मध्यमवर्गीय मराठी कुटुंब जे असतं ते खूप साधं असतं. आपलं जगणं खूप साधं असतं. आपल्याला दिखावा वगैरे करण्यात फार रस नसतो आणि शिक्षणावर आपलं जरा जास्त लक्ष असतं. त्यामुळे तो एक समाजच आपला, म्हणजे आजूबाजूला मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरात जरी गेले तरी तसंच वातावरण असायचं. फक्त हेच आहे की आई लेखिका असण्याचं एक खूप मोठं एक वेगळं विश्व उघडतं हो. समोर. आणि म्हणजे जी माणसं, म्हणजे जी तिची लोकं घरी यायची त्यांच्याही गोष्टी ऐकण्यात अच्छा. खूप काय काय मिळायचं आम्हाला. आणि ते ऑल्सो की ती समीक्षिका असल्यामुळे तिने आम्हाला एक खूप सुंदर गोष्ट शिकवली होती लहानपणापासून. जे वळण एक खूप चांगलं आहे मुलांबरोबर संवाद साधण्यासाठी, की कुठलीही गोष्ट तुम्ही पाहिलीत, हम्म. ती तुम्हाला आवडली, तर तुम्हाला का आवडली हे तुम्ही सांगायचं. अच्छा. काय नाही आवडलं तेही सांगायचं. अनेकदा आपण म्हणतो की अरे काहीच्या काहीच मला नाही आवडलं, पण आपण हे शब्दात मांडू शकत नाही की का नाही आवडली. पण ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की अरे हा आपला दृष्टिकोन आहे. म्हणजे हा दृष्टिकोन का आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ती कुठलीही कलाकृती आपण करत असू किंवा कुठलाही व्यवसाय आपण करत असलो तरी आपल्याला ती एक भान म्हणजे असलं पाहिजे. आपसुकच तो एक विचार येतो डोक्यात हो. की हे का नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लिखाणात किंवा माझ्या अभिनयात त्याचा खूप फायदा झाला आहे, की लोकं पण आपल्याला नेहमी म्हणतात ना, की तुमचं हे काम जरा ठीक होतं, हम्म. हे फार आवडलं नाही. तर मला विचारायची सवय आहे त्यांना, की काय "अरे नाही पण आवडत? काय नाही आवडलं?" म्हणजे त्याच्यातून मलाच शिकायला मिळेल. कारण ती फार हो. महत्त्वाची आपल्या खरंय. परतफेड असते ती, की बघितल्यानंतरची काय तुमची प्रतिक्रिया आहे, त्याच्यासाठी तर आपण काम करत असतो. आणि दुसरी गोष्ट एक झाली त्याच्यामुळे, ती म्हणजे आईबरोबर आम्ही अगदी मोकळेपणाने आमचे विचार मांडू शकत होतो हम्म. किंवा आमच्या शंका मांडू शकत होतो. आम्ही कुठलाही विषय डिस्कस करू शकत होतो. जर लहानपणी आपण मुलांना म्हटलं, की "अरे, तुला काय कळतंय?" किंवा म्हणजे "हे तुझं वय नाही, तुला हे आता हम्म. कळणार नाही" किंवा हम्म. काय. तर ते माझ्या आईनी कधीच माझ्याबरोबर केलं नाही. अच्छा. म्हणजे कुठलाही तिचा निर्णय असेल तर त्याचं ते का निर्णय आहे तिचा, त्याच्याबद्दल तिने नेहमीच आम्हाला अगदी खूप उलगडून सांगितलं. आणि तो आम्हाला जर पटला नाही, तो आम्हाला का पटत नाहीये, हे आम्हाला पटवून द्यावं लागायचं. वा. सो तो एक जो संवाद आहे ना, तो अत्यंत एक म्हणजे संबंधांना जोडण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि ते मी माझ्या मुलांबरोबर पण वापरते. त्यामुळे त्यांना आता एकदम अचानक हल्लीचं जे काय झालंय समाज माध्यम वगैरे हम्म. बघता, आपण सतत प्रतिकार करत असतो, हम्म. की ह्यांनी हे म्हटलं, ह्याच्यावर आपला हा हा रिॲक्शन एक काहीतरी. रिॲक्शन, मग एक त्या रिॲक्शनवर रिॲक्शन. तसं नसून एक संवाद जो असतो तो कुठेतरी बिघडलाय. तर त्या संवादासाठी, की समोरचा माणूस तुमची टीका जरी करत असेल तरीही ती पर्सनली न घेता विचारपूर्वक हे करायचं, लक्ष त्याला द्यायचं, की ती का ते करतायत, हम्म. कुठून ते करतायत. नाही त्यांना फक्त मत्सर वाटतो म्हणून करतायत, त्यांना तुम्ही आवडतच नाहीत म्हणून करताय, का त्यांना खरंच काहीतरी म्हणायचं त्याच्यातून तुम्ही शिकू शकता म्हणून म्हणताय. हम्म. तर ही वृत्ती निर्माण लहानपणापासूनच झाली ना, तर मग ते एक जे ट्रोलिंग किंवा एक असतंच, म्हणजे तुम्ही काहीही टाकलं सोशल मीडियावर तर ते अच्छा. आहेच. तो एक तुमच्या अविभाज्य बाबतीत फार घटक आहे. तुमच्या बाबतीत मला नाही वाटत नाही, फार नाही. कमी प्रमाणात नाही, बदल नाही, असेल. सततच होतं. म्हणजे अच्छा. कुठलंही वाक्य कधीही काही कुठल्याही पद्धतीने तुम्ही म्हणजे कोट्समध्ये घालून जर सांगितलंत, तर पूर्ण कोणी बघत नाही मुलाखत किंवा पूर्ण वाचत नाहीत तेवढंच काही. तेवढंच ऐकून. ऐकून प्रतिक्रिया देतात. तर हम्म. त्यामुळे त्याच्यात संवाद कुठेतरी मरतो. तर ते खरंय. ट्रेनिंग एक आपल्या मुलांना देणं फार गरजेचं आहे. आणि ते माझ्या आईमुळे मी देऊ शकते. कारण तो विचार आमच्या घरात ऑलरेडी होता. यू वा. नो